सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 मम्मा, तुला मी सुसाईड करायला गेले होते म्हणून वाईट वाटतंय की उर्मिला समोर तुझं रेप्युटेशन बिघडलं म्हणून? नीला, शक्य तेवढ्या लवकर तुझ्या मामाकडे पाठवणार आहे मी तुला. या जागेवर नीट लक्ष ठेवायचं. इथे कोणीही, अगदी या बाईचे नातेवाईक जरी आले ना तरी त्यांना इथे फिरकू देखील द्यायचं नाही, कळलं? हे बघ, आता पोलीस स्टेशनला कोणी नाहीये, मला लगेच जायला हवं. मनोरमाने टिपूला मारण्याचा प्रयत्न केला हे प्लीज कधीही कुणालाही सांगू नकोस, नाहीतर माझे प्रॉब्लेम होतील. उर्मिला, आर यू नॉट फीलिंग वेल? नो, आय एम ऑल राईट. फक्त मला जी शंका होती तसंच घडलंय. What? हिचं बोट रघुनाथच्या हाताचा अंगठा कापलेला होता. बाबलीचे काटे सापडले त्याच्या हातामध्ये. हो, पण रघुनाथच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी बळीच्या दगडाच्या पंजाच्या अंगठ्यातून रक्त व्हायला लागलं होतं. आणि आता हिचं पहिलं बोट कापलंय. दुसऱ्या दिवशी. चल राजीव, लोखंडे, सर इकडे या. इथलं काम संपवा, ही जागा सील कर आणि हे प्रेत पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. ओके सर. लोखंडे, हवं तर कोणाला तरी बोलवून घ्या, पण ह्या जागेवर एक चीट पाखरू फिरता कामा नये. माझ्याशिवाय इथे कोणी येणार नाही, कळलं? ओके. उर्मी, लेट्स गो. कुठे? मनोरमाच्या मृत्यूचा दुसरा दिवस सुरू झालाय. पाहूया तुमचा बळीचा दगड काय म्हणतो ते. ते बघ तिकडे. पाहिलंस? हो, पाहिलं. मनोरमाचा खून करून तिचं रक्त ह्या दगडावर लावलं. बघू का? सकाळी येऊन पाहणी करावं लागणार आहे आपल्याला. हे बघ, गेल्या वेळेस मी स्वतः या दगडाची पाहणी केली होती. दगडाला कुठेही भोक नाही किंवा भेगही नाही आणि दगडावर कुणाच्या हातांचे ठसेही सापडले नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणी ग्लोव्ज घालून याला हात लावलाय असंही काही आढळलं नाही. माझ्यासाठी या दगडातून रक्त येणं महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाहीये? हे बघ, तुझ्यासाठी महत्वाचं नसेल पण माझ्यासाठी महत्वाचं आहे. या प्रकारांमुळे या खुनांना अनाकलनीय, अमानवी असं रूप मिळत चाललंय. तेव्हा माझ्यासाठी, तुझ्यासाठी इन्स्पेक्टर उर्मिला, ही तुझी केस नाहीये. यापूर्वीही नव्हते. राजूच्या तोंडून तू बोलत होतीस हे मला माहित नाही असं वाटलं तुला.
हे बघ अविनाश, उर्मिला राणे, ही केस माझी आहे आणि यात काय महत्वाचं आणि काय नाही महत्वाचं हे मी ठरवलं. या केसचं इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं हे मी ठरवलं. या अडचणींमधून कसा मार्ग काढायचा हे देखील मीच ठरवलं. ओके बाय. उर्मिला, हे बघ, डोंट गेट अँग्री. मग माझ्या जागी तू असती तर तूही हेच बोलली असतीस. कम ऑन, मला गावात जाण्याचा रस्ता माहित नाहीये. टेल मी. तुझा रस्ता पण तूच शोध. ऑल द बेस्ट. मस्त काय स्वतःला म्हणे माझी केस आहे. ये आता तुझा तूच. पोलीस, हात वर कर नाहीतर गोळी झाडीन. प्लीज पोलीस, आहे तिथंच थांब. थांब म्हणतोय ना. थांब नाहीतर गोळी झाडीन. कोण आहेस तू? हे काय करते त्यावेळी? मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. एक मिनिट थांबा. दीपू, दीपू, इकडे. नाही दीपू, नाही 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 मारलं, नाही मारलं, नाही मारलं. शांत हो, सोड त्यांना, सोड. शांत हो, शांत हो. नाही मारलं, सोड. याचं नाव दीपू आहे. हा मेंटली रिटार्डेड आहे. म्हणून तुम्ही थांब सांगितलं आणि त्याला कळलं नाही. ते तो थांबला नसता तर तुम्ही गोळी घातली असती. आणि ओरडण्या इतका वेळ नव्हता माझ्याकडे. म्हणून मला गावातली मुलगी एखाद्यावर असा हल्ला करते, पटत नाही. मी या गावातली नाहीये. मला इथे येऊन 7 महिने झाले. मी राण्यांच्या हॉटेलमध्ये काम करते. उर्मिला राणेंच्या? तिच्या भावाच्या. गावात असं पिस्तूल घेऊनही कोणी फिरत नाही. मी या गावात नाहीये. आजच आलोय. इन्स्पेक्टर अविनाश सांगते, मुंबई क्राईम ब्रँच. पण तुम्ही इतक्या रात्री इथे काय करत होता? इतक्या रात्री 4:30 वाजले. आता थोड्याच वेळात तांबडं फुटेल. ऍक्च्युली हॉटेलच्या कस्टमरला 5च्या ठोक्यावरच चहा लागतो. त्यामुळे मला लवकर जावं लागतं. आणि माझ्या घराकडून हॉटेलवर जाण्याचा हा शॉर्टकट आहे. गावात जायचा शॉर्टकट? गुड, लेट्स गो. दीपू, चल जाऊया. हॉटेलवर जाऊया. हा. बाय द वे, तू तुझं नाव नाही सांगितलंस. बकुळा. मी एक काम करतो, मी गावात जातो आणि बघून येतो. हा, ही वेळ झाली का घरी यायची? मनोरमाचा खून झाला. काय? मनु? अगं हो ठीक आहे, पण तू रात्रभर घरी आली नाहीयेस. निदान एक फोन करून कळवायचंच. सॉरी बाबा, धावपळीमध्ये लक्षातच नाही आलं. तर काय नाही लक्षात राहिलं? इथे घरी आई वडील भाऊ तुझी काळजी करतायत, वाट बघताय, हे लक्षात नाही आलं तुझ्या? दादा प्लीज, हे बघ, सकाळी सकाळी ना उगाच डोकं नको खाऊस. सांगितलं ना, नाही आलं लक्षात. आता काय करू मी? अरे ही
मुलीचा स्वभावच बदलायला लागलाय. काय झालंय का हिला? मला काय झालंय? मला नाही, तुम्हाला काय झालंय? सागर, मी इन्स्पेक्टर आहे. इन्व्हेस्टिगेशन करणं हा माझा जॉब आहे आणि मी माझा जॉब केला तर मला माझा जॉब करण्याचा हक्क नाही असं सांगितलं जातं. उर्मी, असं कोणी माझ्या भावाच्या खुनाचा तपास मला माझ्या पद्धतीने करता येणार नाही असं सांगितलं जातं. एक मिनिट, तुला आमच्यापैकी कोणी असं बोललंय? तुला जॉब करण्याचा हक्क नाही असं कोणी म्हणालंय? अगं, तुझ्या घरातले तुला फक्त विनंती करतायत की तू या केसमध्ये पडू नकोस. तपास करू नको म्हणून विनंती करणं काय आणि तू या केसची इंचार्ज नाही म्हणून स्पष्ट सांगणं काय? दोन्हीचा अर्थ एकच. मी इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही. घरातले काय आणि बाहेरचे काय. हे राण्यांचं हॉटेल, तुम्हाला इथे रूम मिळेल. तू राण्यांची PR सुद्धा आहेस वाटतं. नाही, तुला हे हॉटेल सोडून दुसरं हॉटेल नाही मिळालं माझ्या राहण्यासाठी? गावात हे हॉटेल सोडून दुसरं कोणतंही हॉटेल नाहीये राहण्याचं. असं म्हणजे पुन्हा एकदा सकाळी सकाळी झोपेतून उठून या उर्मिला राणेचं तोंड बघावं लागणार. काय झालंय सांगशील? या केसच्या इन्व्हेस्टिगेशन साठी गावात नवीन ऑफिसर आलाय. मुंबई क्राईम ब्रँचचा अविनाश साप्ते. तो मला सांगतो की मी भाऊच्या केसची इंचार्ज नाही, सो मला तपास करता येणार नाही. सागर, हे सगळं घडलं तेव्हा मी गावात होते. मी इथलं पोस्टिंग मागूनही घेतलं होतं आणि जवळपास नक्की झालं होतं माझं पोस्टिंग. जवळपास नक्की झालं होतं, पण झालं तर नव्हतं. आणि जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याच्यावर चिडणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. आपल्या हातात जे नाही त्याच्यावर चिडायची काय गरज आहे? मुळात त्यांना गरजच नव्हती बाहेरच्या एखाद्या इन्स्पेक्टरला गावात बोलवायची. बघूला, मी ते राहण्याची रिस्क घ्यावी ना? हा, डोंट वरी, आता हॉटेलच्या बिझनेस मध्ये लक्ष नाही घालत. नाही, त्या बिझनेस मध्ये लक्ष नाही घालत हे ठीक आहे, पण इथे राहणाऱ्या माणसांचं काय? रूम नंबर 5. थँक्यू. वेलकम. हे तुम्हाला कळलं? काय? मनोरमाचा खून झालाय. काय? कधी? काल रात्री उर्मी म्हणत होती रात्रभर ती त्याच गडबडीत आहे. पण काल रात्री मनोरमाने टिपूला मारण्याचा प्रयत्न केला हे प्लीज कधीही कुणालाही सांगू नकोस. भूक बा, भूक, मला भूक, मला भूक. दादा, दीपूला कोणी त्याला तूच सांगू शकशील. शांतपणे विचार कर. तो इन्स्पेक्टर स्वतःहून इथं आला नसेल. त्याच्याच कुठल्या तरी सिनियरच्या ऑर्डरवरून तो आला असेल ना. त्याच्या ऑर्डर्स पाळतोय, तू कशाला त्याच्यावर चिडतेस? हे बघ उर्मी, उर्मी, नीट विचार कर. तू त्याच्या जागी असतीस आणि तो तुझ्या जागी असता तर तू तुझ्या तपासात त्याची ढवळाढवळ खपवून घेतली असतीस? सांग ना. उर्मी,
सगळ्याचा नीट विचार कर. आयुष्य म्हणजे खून खुनाचा तपास एवढंच नाहीये. आपल्या लग्नाचंही. मला माझ्या करिअरच्या महत्वाच्या केसवरून काढून टाकलं याचा तुला आनंदच झाला असेल ना? उर्मी, तुझ्या करिअरसाठी 10 वर्ष थांबलेल्या माणसाशी बोलतेस तू. तुझ्या केसेस, तुझा तपास यांच्यापुढे तुला तुझ्या घरच्यांची, माझी किंमत नसेल कदाचित, पण आम्हाला आमच्या माणसांची, आमच्या प्रेमाची किंमत आहे. आनंद वाटला असेल म्हणे. एकुलती एक मुलगी म्हणून काका काकूंनी तुझे सगळे हट्ट पुरवले. 2 भावांची लाडकी बहीण म्हणून त्यांनी तुझा शब्दही खाली पडू दिला नाही. आणि मी तर काय वेड्यासारखं प्रेम केलं तुझ्यावर. पण एक लक्षात ठेव उर्मी, जो माणूस वेड्यासारखा प्रेम करू शकतो तोच माणूस तेच प्रेम सोडून वेड्यासारखा निघूनही जाऊ शकतो. सागर, Tang 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 tang. गौरव, आजी कुठे बाहेर गेलीये का? घरात आहे? नाही. मग बाहेर असेल ना. अरे पण आई प्लीज, आजी नसल्यामुळे कित्येक वर्षानंतर मला झोपावर बसता आलंय. आज सकाळचा चहा मी इथेच पिणार. एक छान छान एक दिवस कटकट न करता मस्त छान गरमागरम चहा पिवायला. अरे गौरव, आजी इतक्या सकाळी कधीही बाहेर पडली नाहीये. काळजी वाटते. आजीची अगं ती ज्याच्यासोबत असेल त्याची काळजी कर. गौरव, आई, बाबा, आजी काल सकाळी बाबांसोबत पोल्ट्रीवर गेली होती. अरे पण रात्री परत येणार होती. तू पाहिलंस तिला येताना? नाही. मग बाबांना कॉल कर ना, त्यांच्यासोबत असणार. लवकर कॉल कर. ठीक आहे. आणि चहा. गौरव, बाबा आहेत जरा. बाबा काल पोल्ट्रीवर गेलेत. आई आहे. आईला बरोबर. आई, आई. आजीने काय राडा घातलाय का? काय रे गौरव? ही विजया, मनोरमाची मुलगी. नमस्कार. विजया, तुमची आई मनोरमा, त्यांचा काल रात्री मृत्यू झालाय. काय? आईचा आणि मृत्यू? हाऊ हाऊ कसं शक्य आहे? ऍक्सिडेंट झाला ना? अहो, तरी मी तिला सांगत होते की तू रात्री एकटी येत जाऊ नको म्हणून. तिला हल्ली कमी दिसते हो. आणि हा रस्ता त्यांचा ऍक्सिडेंट नाही, खून झालाय. आजीचा खून शक्यच नाही. आजी 4 लोकांना पुरून उरेल. तुम्ही ताईंना सांभाळा. राजीव, मनोरमाची रूम नीट चेक कर. मी आलोच. मॅडम, मॅडम तुम्हाला कदम, ड्युटी करा. अहो पण सांगितलेलं काम करा.
मॅडम मला इथे येण्याची परवानगी नव्हती. मी पण इन्स्पेक्टर आहे लोखंडे. मला माहित आहे, पण इथं कोणी आलं तर त्याला आत सोडायचं नाही अशी अविनाश सरांची ऑर्डर आहे आणि ती मला फॉलो केली पाहिजे. या ओके ओके नो प्रॉब्लेम. निघते मी. सॉरी. ही चेन अलीकडेच कुणाच्या तरी गळ्यात बघितली. कुणाच्या? बकुळाच्या गळ्यातली चेन. त्यांनी तुम्हाला काही सांगितलं होतं का की त्यांना उशीर होणार आहे किंवा नाही होणार आहे? रात्री कोण थांबणार होतं पोल्ट्रीवर? अरे देवा. सर जरा तुम्ही आत आला तर बरं होईल. आम्ही गावात राहतो पण गावाच्या मॅटर पासून दूर असतो. म्हणजे गावात आमचं जाणं येणं कमी असतं म्हणून गावच्या गोष्टी आमच्यापर्यंत उशिरा येतात. मनोरमा देसाईला तुम्ही इथे बोलवलं होतं? हो, ते आमचं पर्सनल मॅटर आहे. थोबाड बंद ठेवायचा. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनीच उत्तर द्यायची. तसंही कुणाच्या केसमध्ये हे पर्सनल वगैरे काय नसतं.